खजुरी फिश करीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ही खाजरी फिश करी एकदम मस्त अशी रेडी होते। कुठून मी ही फिश घेतलेली आहे त्याबरोबर कशी रेडी करायची एकदम परफेक्ट ही फिश करी पूर्ण रेसिपी अपलोडेड आहे। तर हे बघा, पहिले मी आली वसईच्या फिश मार्केटमध्ये आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट करा, फिश मार्केटचा व्हिडिओ सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणार। ही आम्ही परचेस केली ही फिश। त्यानंतर हे बघा, अशा प्रकारे त्यांच्याकडे ब्रश असतो वरच्या खिपल्या काढण्यासाठी, तर मी घरी जे आहे ना ती बरोबर साफ नाही होती फिश, म्हणून मी बाहेरूनच त्यांच्याकडूनच करून घेतली ही साफ, आणि तुकडे सुद्धा आपल्याला करून देणार आहे। तर हे बघा, मस्त अशी फिश जी आहे ना ती साफ करत आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे तुकडे जे आहे ना ते मी करून घेतले होते यांच्याकडनंच, आणि त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला इथे वॉश करून घ्यायचं आहे फिशला। तर अशाच प्रकारे हे बघा, यांनी मस्त अशी फिश जी आहे ते आपल्याला कट करून दिलेली होती आणि त्यानंतर इथे मी वॉश करून घेतलेली आहे। तर आता आपली ही फिश करी रेडी होणार आहे थोड्याच वेळात। तर चला पहिले आपण फिशला मॅरिनेट करून घेऊया। फिशला पहिले आपण फ्राय करणार आहोत, त्यानंतर आपण याची करी जी आहे ती रेडी करणार आहोत। तर आता मी टाकणार आहे यामध्ये हाफ टीस्पून हळद, त्याबरोबर टाकूया 1 टीस्पून भरून लाल मिरची पावडर, आणि मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार। आणि आपला हा मसाला जो आहे ना तो आपल्याला फिशवरती चांगल्या प्रकारे लावून घ्यायचा आहे। तर चला, मस्त असा हा मसाला आपण फिशवरती लावून घेऊया चांगल्या प्रकारे। दोन्ही साईडला आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याला 10 मिनिटं मॅरिनेट करून घेऊया, आणि मॅरिनेट केल्यानंतर आपण याला फ्राय करून घेणार आहोत। तर हे बघा, दोन्ही साईडला मसाला मी लावून घेतलेला आहे। जिथपर्यंत ही मॅरिनेट होते तिथपर्यंत आपण फिश करीचा मसाला रेडी करून घेऊया। तर मसाला रेडी करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 2 तुकडे ओलं खोबरं, 10 ते 12 लसूण पाकळी, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि 2 हिरवी मिरची। आपण याला ग्राइंड करून याची पेस्ट जी आहे ती रेडी करून घेऊया। त्यानंतर आपण एक पॅन गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये आपण टाकूया तेल, आणि तेल चांगले गरम करून घेऊया। जेव्हा तेल चांगले गरम होईल तेव्हा आपण फिशला इथे फ्राय करून घेऊया। फिश फ्राय करताना कधीही पॅन असो किंवा तवा असो चांगल्या प्रकारे तेल गरम करा, त्यानंतरच फिश टाका, म्हणजे तुमची फिश जी आहे ना ती खाली चिकटणार नाही। तर आता हे बघा, मध्यम आचेवरती फ्राय करून आपल्याला घ्यायचं आहे, आणि मध्यम आचेवरती जेव्हा एका साईडने ही फिश फ्राय होईल तेव्हा आपण पलटून घेऊया, आणि दोन्ही साईडने आपल्याला फिश जी आहे ना ती अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे। तर एका साईडने झालेली आहे, पलटून मी घेतलेली आहे, आणि दोन्ही साईडने आपल्याला फिश जी आहे ती बघा मस्त अशी फ्राय झालेली आहे। आता एका पातेल्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे, त्यामध्ये 10 ते 12 मेथीचे दाणे टाकलेले आहेत, त्याबरोबर हाफ टीस्पून टाकूया राई, आणि चांगल्या प्रकारे तडकून घेऊया। त्यानंतर आपण जो मसाला रेडी केलेला होता खोबऱ्याचा तो मसाला यामध्ये टाकून घेऊया। मसाला टाकत्या वक्त जो आहे ना तो तुम्ही गॅसची फ्लेम लो ठेवा, अंगावरती हा मसाला उडतो कारण यामध्ये खोबरं आहे। तर चला मिक्स करून घेऊया, आणि मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये दुसरे पावडर मसाले सुद्धा टाकून घेणार आहोत। तर थोडंसं तेलामध्ये मिक्स करून घेतलं मसाल्याला, त्यानंतर टाकूया आपण यामध्ये मीठ चवीनुसार, पावडर मसाले टाकून घेऊया, हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून भरून यामध्ये टाकूया आपण लाल मिरची पावडर, 1 टीस्पून भरून धने पावडर, आणि हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया। जसं मी तुम्हाला सांगितलं की खोबऱ्याचा जो मसाला असतो ना तो खूप उडतो, म्हणून आपण यामध्ये मिक्स केल्यानंतर झाकून ठेवूया, आणि हाय फ्लेमवरती हा मसाल्याला आपण शिजवून घेऊया। तर चला, झाकून ठेवूया आपण इथे, आणि 4 ते 5 मिनिटांनंतर आपण चेक करून घेऊया। हे बघा, मस्त असं मसाला आपला रेडी झालेला आहे, पाणी पूर्णपणे ड्राय झालेलं आहे मसाल्याचं, आणि मस्त असं शिजलेलं आहे, आणि हे बघा तेल वरती आलेलं आहे। तर 1 मिनिट परतून घेऊया हाय फ्लेमवरती। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया चिंचेचं पाणी, कारण फिश करी आहे तर त्यामध्ये चिंचेचं पाण्याचा टेस्ट खूप छान येतो। तर 1 टेबलस्पून चिंच मी भिजवत ठेवलेली होती आणि त्याचा पल्प काढून घेतलेला होता, तो पाणी मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। त्याबरोबर 10 ते 12 कढीपत्ता आपण यामध्ये टाकून घेऊया, आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया 1 ग्लास पाणी, कारण जो आपली करी आहे ती एकदम परफेक्ट अशी रेडी झाली पाहिजे। तर चला, आता आपण याला मिक्स करून घेऊया, आणि हाय फ्लेमवरती आपण याला बॉईल करून घेऊया चांगल्या प्रकारे 4 ते 5 मिनिटं। जेव्हा बॉईल यायला सुरुवात होईल तेव्हा आपण यामध्ये फिश सुद्धा टाकून घेणार आहोत। तर हे बघा, बॉईल यायला सुरुवात झालेली आहे। तर जे आपण फिश फ्राय करून घेतलेली ती सारी फिश आपण यामध्ये टाकून घेऊया। मस्त अशी ही खाजरी फिश करी मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे। परचेस कसं केलं त्या व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे, तर कमेंट करा जर हवा असेल तर। तर हे बघा, मस्त अशी फिश जी फ्राय झालेली होती ती मी करीमध्ये टाकून घेतलेली आहे इथे, आणि आता आपल्याला इथे फिश टाकल्यानंतर मस्त असं बॉईल करून घ्यायचे आहे 4 ते 5 मिनिटं। थोडंसं कोथिंबीर सुद्धा आपण यावरती टाकून घेऊया, आणि
मिक्स करून घेऊया हलक्या हाताने, फिश तुटायला नको. आणि जबरदस्त अशी आपली खाजरी फिश करी थोड्याच वेळात होणार आहे रेडी. तर हे बघा मस्त अशी फिश करी जी आहे ती 4 ते 5 मिनिटं मी बॉईल करून घेतलेली आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घेतली. तर चला आता आपण गरमागरम ही फिश करी सर्व करून घेऊया. तर एकदम परफेक्ट अशी ही फिश करी आपली झालेली आहे रेडी. तर नक्की तुम्ही सुद्धा बनवा आणि तुम्हाला ही खाजरी फिश करी कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो.